ऐक ना, काय? मस्त आणि बनव ना. बर चालेल. तर मंडळी, एकदम खास फरमाईशवरती आज आपण बनवतोय मस्त अशी मँगो मस्तानी. तर ही बनवण्यासाठी ना मी हापूस आंब्याची निवड केली. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही आंब्यापासून बनवू शकता, पण अगदी परफेक्ट अशी चव येण्यासाठी आपल्याला हापूस आंबाच वापरायचा आहे. याने अगदी परफेक्ट चव येते. इथे मी 2 आंबे वापरलेत. मी व्यवस्थित धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजे त्यातील हीट आहे ना ती कमी होते. कारण जो हापूस आंबा असतो त्याच्यामध्ये हीट खूप प्रमाणात असते, तर ती कमी होण्यासाठी आपल्याला मस्त असं पाण्यामध्ये निदान अर्धा तास तरी आंबा आहे तो भिजत ठेवला पाहिजे. इथे मी 2 आंब्यांचा गर आहे तो काढून घेतलाय. जसं तुम्हाला सोपं वाटतं ना त्या पद्धतीने तुम्ही याचा गर काढून घ्या. ही पद्धत अगदी सोपी आहे, पूर्ण सगळा गर निघतो. तर इथे मी एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये डायरेक्टली गर काढून घेतलाय. आता याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. तर मी रूम टेम्परेचरवरचं दूध आहे ना ते घेतलंय. जर हवं तर फ्रीजमध्ये ठेवलेलं घेतलात तरी चालेल, पण कोमट किंवा लगेच तापवलेलं दूध इथे घ्यायचं नाही आहे. आता दूध मी जवळजवळ मोठी वाटी भरून घेतलेलं आहे आणि छोटी वाटी आहे ना, म्हणजे 2 चमचे मावतात या वाटीमध्ये साखर. तर असं 2 वेळा असं 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घातले. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातलात ना चव एकदम छान येते. आता याला स्मूथली वाटून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम स्मूथली याची अशी प्युरी तयार झाली पाहिजे. आता आपण मस्तानी तयार करायला घेऊया. त्यासाठी तुमच्या घरात जोही मस्त असा ग्लास असेल ना तो तुम्ही यूज करू शकता. आता मस्तानीची लेअर करताना सगळ्यात खाली आपल्याला मँगोचे जे तुकडे असतात ना ते घालायचे आहेत. अगदी बारीक बारीक कट करून घालायचे, म्हणजे ते मस्त मिक्स होतात. सोबतच आपल्याला काही ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि जी आपण प्युरी तयार करून ठेवली होती ना, जो मस्तानीचा बेस आहे तो, त्याने ग्लास आहे तो अर्धा भरायचा आहे. आता आपल्याला मधी सेंटरला व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. हे मात्र आवर्जून घाला, कारण त्यानेच व्यवस्थित लेअरिंग होते मस्तानीची. आता व्यवस्थित असं मी 2 मोठे चमचे भरून व्हॅनिला आईस्क्रीम घातल्यानंतर वरून टुटी फ्रुटी घातले. पुन्हा बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घातले, त्याच्यामध्ये काजू आणि बदाम वापरले मी. आता आपल्याला उरलेला ग्लास आहे ना तो अर्धा इंचसारखा रिकामी ठेवून पुन्हा हा बेस आहे तो फिल करून घ्यायचा आहे. वरून पुन्हा आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहे, त्यामुळे थोडीशी जागा आहे ना ती रिकामी ठेवायची. आता वरती पुन्हा मी 1 मोठा चमचा भरून व्हॅनिला आईस्क्रीम आहे ते घातलेलं आहे आणि वरून आंब्याचे तुकडे, टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट्सनी याला गार्निश केलं. तुम्हाला हवं तसं तुम्ही याला गार्निश करू शकता आणि हे इतकं चवीला छान लागतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.